मी पर्याचा राजा आहे आपल्या हमराहूमध्ये. ह्याची प्राईस काय ते 1 लाखापर्यंत जाणार आहे. पुढे इथं शेडिंग होते. ही आपली पूर्ण प्रोसेस असते गणपती पूर्णपणे रेडी करायला, गणपती मूर्ती रेडी करण्यासाठी. तर मित्रांनो, प्रज्वलच्या कारखान्यात आलो आहे आणि प्रज्वल नेहमी लागतो भाई बोलायला. आपल्यासोबत जय भाई आहे. जय भाई सर्व आपल्याला एक्सप्लोअर करेल, म्हणजे गणपती कसं म्हणजे पेंटिंग होतं ते. जय भाई काय बोलशील? तर आपल्या इकडे गणपती आहेत तिथे पहिले तुम्हाला माहिती असेल की साच्यामधून आपले गणपती निघतात. म्हणजे POPच्या मूर्त्या तुम्ही बघू शकता इथे. या सर्व मूर्त्या साच्यामधून निघलेल्या आहेत. इथून पहिले आल्यानंतरला मूर्ती आपली पॉलिश आणि टचअप होते. म्हणजे पॉलिश म्हणजे की आपली मूर्तीवर एक्स्ट्रा काही भाग असेल प्लॅस्टर विशेषचा ते पॉलिश करून मूर्तीला एकदम आकार देऊन त्याच्यात जे होलं वगैरे असतात ते होलं वगैरे आपण POPने भरतो. त्यानंतर याच्यावर डिस्टेमर मारतो. डिस्टेमर म्हणजे व्हाईट कलरचं तुम्ही बघितलं असेल की डिस्टेमर मारतो आपण. हां, असं आपण डिस्टेमर मारतो. आणि डिस्टेमर मारल्यानंतरला पुन्हा याची पॉलिश करून नंतर मूर्ती आपली इथे येते. इथे आपण मूर्तीला बॉडी कलर मारतो. इथे ही आपली प्रोसेस झाली. यानंतरला आपला जो काम आहे तो याचा कलर काम. नंतरला मग मूर्तीला आपण पॅच कलर वगैरे मारतो. पॅच कलर वगैरे म्हणजे हे जे कलर आता तुम्ही डिस्प्ले बघताय हे नॉर्मल कलर असतात. याच्यावर पुन्हा शेडिंग वगैरे येते. आता जी मूर्ती आपण अशी बघतो आणि त्याच्यामध्ये डिफरन्स काय तर ह्याच्यावर नंतरला शेडिंग वगैरे येते मूर्तीवर. म्हणजे नॉर्मल जी मूर्ती असते जी आपण असं जी अशी आहे बॉडी कलर मारल्यानंतरला, ही जी मूर्ती आपली बॉडी कलर मारल्यानंतरला आहे, यानंतरला मूर्तीवर शेडिंग वगैरे करून आपण मूर्तीला कलर वगैरे जे तुम्ही बघता हे शेड आहे, हे लाल लाल शेड आहे, हातावर शेड आहेत, हे पूर्ण जे शेड आहेत हे शेडिंग करतो. त्यानंतर मूर्ती अजून चांगली दिसते. मग याच्यावर कलर काम येतो. कलर कामावर शेडिंग येते. आणि मग वॉर्निश जे आपण इकडे बघू शकतो मुलगा जो वॉर्निश करतोय. हे जे दागिने वगैरे असतात त्याला पहिले वॉर्निश मारतो आपण. आता हा कलर मारतो, पॅच कलर मारतो. त्याच्यावर आपण वॉर्निश मारतो आणि नंतर त्याच्यावर गोल्डन मारतो. आणि जो शेवटचा काम आहे राहिला आपला आखणीचा. मग कोण पेंटर असेल किंवा कोण असेल तो डोले रंगवतो आणि त्याचा मूर्ती आपली पूर्ण. जसा की तू आहेस. मी शिकतोय अजून. हे असे कलर वगैरे मारतो आपण, धोतर, फेटा, गादी वगैरे. आणि त्याच्यानंतर शेडिंग होते. ही आपली पूर्ण प्रोसेस असते गणपती पूर्णपणे रेडी करायला, गणपती मूर्ती रेडी करण्यासाठी. जय श्रीराम मित्रांनो, आज आपण आलेलो आहे मिनी परेलमध्ये. आणि बघू शकता पहिलाच गणपती जो आपल्या मागे आहे परेलचा महाराजा. आणि आणखी पण मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. मिनी परेल म्हणजे एवढं सांगतो तुम्हाला भाई, हमरापूर आहे हा. आणि हा बघा आपला गौड गणपती. आणि तुम्हाला तेजू काय पण दाखवतो आपल्याकडे जो आहे. मी पर्याचा राजा आहे आपल्या हमरापूरमध्ये. ह्याची प्राईस काय ते 1 लाखापर्यंत जाणार आहे. आणि पुढे हा आपला तेजू काय आहे. तेजूकाची जी प्राईज आहे आपल्याला 55-60 पर्यंत जाईल. जय श्रीराम मित्रांनो, आज मी एक प्रश्न घेऊन आलो तुमच्यासाठी. तुम्हाला सांगायचं आहे की ही मूर्ती कशाची आहे, प्लॅस्टिकची आहे, फायबरची आहे की POPची आहे की शाडू मातीची आहे म्हणून कमेंट करून नक्की सांगा.